नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष असतील। आज नितीन नबीन यांची अधिकृत घोषणा होणार आहे। नावाची नितीन नबीन यांची भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झालेली आहे। भाजपचे आतापर्यंतचे राष्ट्रीय अध्यक्ष आपण पाहतोय 1951 ते 52 या काळात श्यामाप्रसाद मुखर्जी होते। त्यानंतर मौलीचंद्र शर्मा, प्रेमनाथ डोगरा, आचार्य देवप्रसाद घोष यांनी 1956 ते 59 या काळात राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवलं। पीतांबर दास 1960 मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले। त्यानंतर अवसरला रामराव, आचार्य देवप्रसाद घोष पुन्हा एकदा अध्यक्षपदी 1962 मध्ये विराजमान झाले। त्यानंतर रघुवीर यांच्याकडे अध्यक्षपद आलं। आचार्य देवप्रसाद घोष हे 64 ला देखील अध्यक्ष होते। साधारणतः 3 वेळा त्यांनी अध्यक्षपद भूषवलं। त्यानंतर बछराज व्यास, बलराज मधोक, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी साधारणतः 67 ते 68 या काळात राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवलं। त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे 1968 ते 1986 इतका काळ होता आणि या काळात ते राष्ट्रीय अध्यक्ष होते। बराच काळ राहिलेले एकमेव राष्ट्रीय अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी। त्यानंतर लालकृष्ण अडवाणी हे राष्ट्रीय अध्यक्ष झाले भाजपचे 86 ते 91 या काळात। त्यानंतर मुरली मनोहर जोशी, पुन्हा लालकृष्ण अडवाणी हे राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान झाले 93 ते 98 या काळाकरता। कुशाभाऊ ठाकरे, त्यानंतर बंगारू लक्ष्मण यांनी देखील भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवलं। जन कृष्णमूर्ती, त्यानंतर व्यंकय्या नायडू, पुन्हा लालकृष्ण अडवाणी आणि राजनाथ सिंग यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवलंय। नितीन गडकरी 2009 ते 13 या काळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते। त्यानंतर 13 ते 14 राजनाथ सिंग यांची वर्णी लागली। मग अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष झाले। 2014 ते 20 असा हा कार्यकाळ आणि आता होते JP नड्डा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।